कारण ह्या अज्ञान जीवाला माहिती नाही आहे की जन्माला घालणारं वेगळं आहे. त्यानं माणूस म्हणून आपल्याला जन्म दिलेला आहे. याचा अर्थ स्वस्वरूपाची ओळख करून घेणं हे अंतिम ध्येय ठेवूनच परमेश्वरानं आपल्याला कुत्रा, लांडगा, कोला असा जन्म न देता थेट मनुष्य जन्म दिलेला आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये मला असं कर्म करण्यासाठी सांगितलेलं आहे. अनेक साधू संत त्यासाठी गाईड दिलेले आहेत. अनेक साधू संत सांगतात की बाबा तुला करिअरमध्ये काय कोणतीच बाधा येणार नाही. तुला जे काय तुझं करिअर करायचं असं वाटतंय बिंदास्त कर, पण ते शरीरानं कर. मनानं तू माझा हो आणि मनानं इतका माझा हो की चराचरामध्ये माझं आणि तुझं वास्तव्य कसं आहे ते शोधून घे. हे जे शोधत नाहीत त्यांना अध्यात्मामध्ये अज्ञानी असं म्हटलेलं आहे. अज्ञानी म्हणजे अशिक्षित, अडाणी असा त्याचा अर्थ होत नाही. अज्ञानी म्हणजे ज्याच्याबद्दल म्हणजे ज्या गोष्टीसाठी येणं झालेलं आहे तो येण्याचं कारणच जो विसरतो अज्ञानपणामुळे, त्याच्याबद्दलचं त्याला ज्ञान नाही आहे, अशी व्यक्ती म्हणजे अज्ञानी. तर अज्ञानी माणसं काय करतात, सतत त्याच्या मनामध्ये त्याच्या करिअरचे विचार असतात, संसाराचे विचार असतात. मग स्वप्न पण त्याला तशीच पडतात. ज्यावेळी तुमच्या मनामध्ये तसे विचार असतात तेच विचार पुढे कंटिन्यू होत जातात आणि मृत्यूसमयी शेवटी तेच विचार पुढचा जन्म घ्यायला मजबूर करतात.